शाळेचे नाव श्री बालिंग विद्यालय फोंडशिरस आहे। मी ते आपल्या समोर मॅजिक ऑफ नंबर टेबल हा प्रयोग घेऊन आलेले आहे। याच्यामध्ये मी ते 1 ते 100 पर्यंत संख्या लिहून घेतलेल्या आहेत। ह्या सगळ्या आपल्या नॅचरल नंबर्स आहेत, कारण नॅचरल नंबर्स आपल्या 1 पासून सुरुवात होतात। जर आपण ह्याला 0 जोडला तर हे सगळे आपले होल नंबर्स होतात। याच्यामध्ये आपण इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या हे पाहू शकतो। ह्या आपल्या समसंख्या आहेत। समसंख्या हे ओळखण्याचं सगळ्यात सोपं म्हणलं तर ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे जी संख्या असतात ते आपले सगळे इव्हन नंबर्स असतात। आणि 100 1 ते 100 मध्ये आपले हे 50 इव्हन नंबर्स आहेत। म्हणजे आम्हाला पण 50 इव्हन नंबर्स आहेत। यानंतर आपण इथं ऑड नंबर्स विषम संख्या ही पाहू शकतो। या प्रकारे आपल्या सगळ्या विषम संख्या आहेत। हे आपल्या 1 ते 100 पर्यंतच्या 50 विषम संख्या आहेत। आणि हे आपल्याला यावरून ओळखता येतात की ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 ही संख्या असतात त्या सगळ्या आपल्या विषम संख्या असतात। याच्यामध्ये आपण ते चढता उतरता क्रम ही पाहू शकतो। या प्रकारे आपला चढता क्रम आहे आणि आपला उतरता क्रम आहे। हे इथंच म्हणून नाही तर आपण हे कुठेही ठेवू शकतो। इथं जरी ठेवलं तरी आपल्याला चढता उतरता क्रम दिसतो। मी तिरकच फक्त कॉमन बनवलंय, तर माझं हे प्रोजेक्ट आहे तो लहान विद्यार्थ्यांसाठी आहे ना, मग त्यांना आपल्याला त्यांची बुद्धी चालण्यासाठी आपण हे सगळं करतोय। मग आपण त्यांना असा प्रश्न पडला पाहिजे की नुसतं याच्यातूनच म्हणजे तिरकच असतं का, तर ते असं कॉमन नसू शकतं किंवा असं कॉमन नसू शकतं चढता उतरता क्रम। आणि त्याची त्यांनी उत्तर शोधली पाहिजे किंवा आम्हाला म्हणजे मोठ्या विद्यार्थ्यांनाही विचारली पाहिजे, टीचरांना विचारली पाहिजे। तर आपण ह्या मॅजिक नंबरच्या टेबल मध्ये मॅजिक बघत आहोत। आपण इथे डायगोनल ऍडिशन करणार आहोत। आपण जर 11 आणि 2 13 उत्तर येते ह्याचं, आणि 12 आणि 1 13 उत्तर येते। म्हणजे असं केलं तरी 13 येते आणि असं केलं तरी 13 येते। कुठे जरी आपण हे ठेवलं तरी हे आपल्याला ह्याच्या माध्यमातून जमतंय। याच्यामधून आपण हे 3चं बघत आहोत आणि याचं उत्तर आपलं 36 येते। आणि असं केलं तर ह्याचं उत्तर आपलं 36 येते। हे आपण कुठे जरी ठेवलं तरी या माध्यमातून आपल्याला करता येते। आणि आता ह्या मॅजिक बोर्ड मधली सगळ्यात खूपच मजेदार अशी ही गंमत आहे। तर हे पण डायगोनल ऍडिशनच आहे, फक्त ही 4ची आहे। आपण जर ह्या 4ची ऍडिशन केली तर ह्याचं उत्तर 70 येते, आणि ह्या 4ची केली तर ह्याचं उत्तर 70 येते। ह्या 4ची केली तर ह्याचं उत्तर 70च येते, आणि ह्या 4ची केली तरी ह्याचं उत्तर 70च येते। आणि लहान मुलांना असं खेळत खेळत अभ्यास केल्यावर कसं लक्षात राहतं, नाहीतर त्यांना गणित विषय म्हणलं की अरे बापरे आता काहीच नाही होणार, आपण तर फेलच होणार आहे असं वाटतं। पण खरंच गणित विषय खूप सोपा आहे, ह्याच्या माध्यमातून हे सांगते येतं। जर आपण लहान विद्यार्थ्यांना सांगितलं की 1 लेस कर म्हणजे 55 मधनं 1 लेस केल्यानंतर किती येत आहे, तर ते लगेच बोटं मोजतात, काढतात, असं करतात। पण याच्या माध्यमातून ते बघू शकतात की ह्याच्या अगोदरची जी संख्या असते तीच त्यातून 1 लेस केलेली असते। मग तसंच इथे 1 लेस करायला सांगितलं ते सांगणार 54, 2 लेस करायला सांगितलं 53, आणि 3 लेस करायला सांगितलं 52। तसंच ऍड करायला सांगितलं 55 मध्ये 1 ऍड करायला सांगितलं 56, 2 ऍड करायला सांगितलं 57, आणि 3 ऍड करायला सांगितलं 58। तसंच लेस 10 केलं तरी 55 मध्ये लेस 10 करायला सांगितलं तर 55, आणि 20 लेस करायला सांगितल्यानंतर 35, आणि 30 लेस करायला सांगितल्यानंतर 25। तसंच ऍड करायला सांगितलं 55 मध्ये 10 ऍड केल्यानंतर 65, 20 ऍड केल्यानंतर 75, आणि 30 ऍड केल्यानंतर 85 येते। तसं आपण याच्यामध्ये लेस बाय 10 आणि ग्रेटर बाय 10 पण बघू शकतो, त्याच्यासारखंच आहे, बस ह्याचं साईज वेगळी आहे। आपण त्यांना लहान मुलांना सांगितलं जाते 2 अंकी संख्या बघितलं की लगेच म्हणतात चला आपण आता पाटी पेन्सिल घेऊया किंवा म्हणजे पेन वही याच्यावर करतात। पण याच्या माध्यमातून त्यांना कळतं की त्याचं 10 लेस केल्यानंतर अशी पण संख्या येऊ शकते। तर 45 मधनं 10 लेस केल्यानंतर
35 येत आहे आणि 10 ऍड केल्यानंतर 55 उत्तर येत आहे. याच्यामध्ये आपण बिफोर आफ्टर संख्या बघू शकतो. समजा आपण ही संख्या घेतली तर याची बिफोर संख्या आहे 85 ची बिफोर संख्या आहे 84 आणि आफ्टर संख्या आहे 86. असं आपण हे कुठे जरी आपण हे ठेवलं तरी आपण हे करू शकतो. ह्याच्यामध्ये आपण हे प्राईम नंबर्स बघू शकतो. ते आपले प्राईम नंबर्स आहेत. प्राईम नंबर्स हे कशावरून ओळखायचे तर ज्या संख्यानी अशा ज्या संख्या आहेत की त्या फक्त स्वतःने त्यांना पूर्ण भाग जातो किंवा एकने भाग जातो अशा ह्या संख्या आहेत. याच्यामध्ये आपण टेबल्स बघू शकतो. हा आपला 1चा टेबल आहे. 1च्या टेबल मध्ये सगळ्या संख्या असतात. इथे आपण 100 पर्यंत काढलेला आहे. याच्याहून जास्त काढल्या तर याच्याहून जास्त आपल्याला टेबल्स म्हणजे नंबर्स मिळतात टेबल्स मध्ये. आणि हे आपलं टेबल ऑफ 2 म्हणजे 2चा पाडा आहे. जे आपले इव्हन नंबर्स असतात तेच आपल्या 2चा टेबल पण असतो. आणि असं काढायला गेलं तर आपल्याला लईत लई 10 पर्यंत येतात पाड, 10-20 पर्यंत येतात. पण याच्या माध्यमातून आपल्याला 50 पर्यंत पाडक करता येतात. जास्त केलं तर ह्याच्याहूनही जास्त करता येतात. हे आपले 3चा टेबल आहे 15 पर्यंत. नंतर इथे आपण 4चा टेबल बघू शकतो. हा आपला 4चा टेबल आहे. खूप मनोरंजन किती येते सगळ्या संख्या किती येते 4 ने भाग जाणार आहे 25. आणि जर आपण इथे 5चा टेबल बघायला गेलो तर आपल्याला इथे 5चा टेबल असं ह्या प्रकारे दिसतोय. 5 1 5 5 10 5 3 15 5 21 असं 100 पर्यंत. नंतर आपण इथे 10चा पाडा बघू शकतोय. 10चा पाडा फक्त आपल्याला इथं 10 पर्यंतच काढता येतोय. जर आपल्या संख्या जास्त 200 पर्यंत 300 पर्यंत असतील तर 10चा पाडा आपल्याला जास्त काढा येतो. कारण की ज्या संख्येच्या शेवटी 0 असतो त्यानेच फक्त त्याला भाग 10ला भाग जातो. याच्यानंतर आपण इथं स्क्वेअर आणि क्यूब पण बघू शकतो. आपण जर लहान मुलांना किंवा हे तर मोठ्या विद्यार्थ्यांनाही येत नाही. आजकालच्या गणित विषय म्हणले की त्यांना असं वाटतं लय टफ आहे विषय. मोठा विद्यार्थी आता क्यूब वगैरे त्यांना एवढं जमत नाही. मग ते ह्याचा उपयोग करून त्यांना लवकरात लवकर हे समजते कमीत कमी वेळामध्ये. 2चा स्क्वेअर किती तर 4, 3चा स्क्वेअर 2चा क्यूब किती तर 8, 3चा स्क्वेअर किती तर 9 किंवा 10चा स्क्वेअर किती तर 100. आणि जर असं आपण विचारलं त्यांना की अशी कोणती संख्या आहे 1 ते 100 मधली की जी कोणत्या तरी संख्याचा क्यूब पण आहे आणि कोणत्या तरी संख्याचा स्क्वेअर पण आहे तर ते सांगणार की 64. अगोदर त्या करून बघणार नंतर सांगणार. कारण की तो 8चा स्क्वेअर आणि 4चा क्यूब आहे. नंतर आपण ह्या काढलेल्या पाड्यांमध्ये हा आपण एलसीएम बघू शकतो. तर आपण समजा ह्या 2 संख्या 3 आणि 4च्या पाड्यातला आपण एलसीएम काढायचं म्हणलं तर याच्यातील आपल्याला लहानात लहान कॉमन संख्या बघावी लागणार आहे. तर याच्यातील लहानात लहान कॉमन संख्या आहे 12. मग ह्याचा एलसीएम हा 12 आहे. जर आपण कोणतेही घेतलं समजा आपण 6 आणि 4 घेऊया. आता ह्याच्यातलाही 12च येतोय एलसीएम. असं आपण कशातलंही घेतलं तरी या प्रकारे करू शकतो. थँक्यू. ट्रायंगल नाही सांगत मी.